नमस्कार, मी परमदास जाधव. तर आज अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये जे युद्ध सुरू आहे, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसलेला आहे. तर ते अमेरिकेतही एकटे पडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज हा 18वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरूच आहेत. आज देखील इस्रायलकडून इराणवर मोठे एअर स्ट्राईक करण्यात आला. या एअर स्ट्राईकमध्ये इराणचा नंबर 2चा सर्वात पॉवरफुल नेता अली रलिजानी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे इराणकडून मात्र इस्रायलचा हल्ला हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे इस्रायलकडून देखील अमेरिकेच्या सैन्य दलावर मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे अनेक सैनिक हे मारले गेले असून अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान दक्षिणेकडे इराणची इस्रायलवर मिसाईलचा मारा सुरूच ठेवला आहे. तर इस्रायलच्या सैन्याने अनेक भागांमध्ये इराणचे मिसाईल्स हल्ले केले आहेत. या हल्ल्यामध्ये इस्रायलवर आतापर्यंत प्रचंड नुकसान झालेलं आहे इस्रायलचं. ते इराणकडून इस्रायलच्या पंतप्रधानांचं कार्यालय देखील ते लक्ष केलेलं होते की जे पंतप्रधानांचं कार्यालय आहे त्याच्यावर त्यांनी निशाणा साधलेला होता. दरम्यान एकीकडे इराणने आपल्या मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या मनात धडकी भरवली असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा असा धक्का आज बसलेला आहे. तर अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर आणि दहशतवादी विरोधी केंद्राचे संचालक जोसेफ केंट यांनी आपल्या पदाचा तडफडाने राजीनामा दिला. तर ते अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर आणि दहशतवादी केंद्राचे संचालक होते. ते जोसेफ केंट यांनी ताबडतोब आपला राजीनामा हा दिलेला आहे. तर त्यांची ट्रम्प यांना धोरणात्मक नाराजी व्यक्त करत त्यांचा निषेध करून आपला राजीनामा दिलेला आहे. तर यांनी काय राजीनामा दिला तर ट्रम्प यांच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आणि नंतर म्हणून हा निषेध म्हणून राजीनामा दिला आहे. तर इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नसताना अमेरिकेने इराणसोबत युद्ध सुरू केलं असा आरोप जोसेफ केंट यांनी केलेला आहे. तर यांनी असं सांगितले का अमेरिकेला इराणकडून कोणताही धोका नसताना देखील यांनी युद्ध चालू केलं असा यांनी आरोप केलेला आहे. जोसेफ केंट यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धाचा निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नव्हता. अमेरिकेने इराणसोबत युद्ध सुरू केले असा आरोप जोसेफ यांनी केलेला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान युद्ध सुरू असतानाच एवढ्या मोठ्या पदावरून अधिकाऱ्याने अचानक राजीनामा दिल्यामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.
तर हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे होर्मुझ समुद्राच्या नद्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांचा समर्थन करण्यासाठी एकही देश पुढे आलेला नसतानाच आता ट्रम्प यांना अमेरिकेतून देखील मोठा धक्का बसला आहे. तर जे होर्मुझ समुद्रधुनी आहे, या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत समर्थन देण्यासाठी एकही देश पुढे आलेला नाही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत. त्याच्यामुळे अमेरिकेतून देखील डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसलेला आहे. असा हा राजीनामा दिल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा असा धक्का बसलेला आहे आणि ते या युद्धात मात्र एकटेच पडलेले आहेत.